बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा जयभीम करते। आदरणीय सभागृहातील नगरसेवक नगरसेविका तसेच कनिष्ठ वरिष्ठ कर्मचारी माझे पत्रकार बंधू आपणा सर्वांना मानाचा जयभीम करते। आणि दोनच गोष्टीमध्ये मी माझं भाषण संपवणार आहे। मी काय भाषण देण्याएवढी मोठी नाही, पण दादा तुम्ही महापौर झालात त्याच्या आधी एक सांगायचंय की उद्या माता रमाई यांची जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य याच्यासाठी सांगायचंय की जे संविधान भारताला बहाल केलं त्या महामानवाची ती पत्नी आहे आणि त्या जयंतीच्या पण आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। कारण ह्या गोष्टी आपण विसरून चालणार नाही। जे संविधान आपण देशासाठी अर्पण केलंय आणि त्या संविधानाच्या अधिकारावरतीच आपण महापौर झालात आणि ताई उपमहापौर झालेत आणि त्या संविधान बहाल करण्यासाठी ज्यांनी आतोनात कष्ट घेतलं त्या माता रमाईची जी त्यागमूर्ती म्हणून संबोधली जाते त्या माता रमाईची उद्या जयंती आहे। त्या जयंतीच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतातच की सगळ्यात मोठा ग्रंथ कुठला असेल तर बाबासाहेबांनी दिलेला महामानवाचा संविधान हा मोठा ग्रंथ आहे आणि त्या संविधानाच्या जोरावरच दादा आपण 4 वेळा नगरसेवक झाल्यात आणि 4थी वेळेस आपण महापौर पदावर बसलात। ही फक्त घटनेत तरतूद केल्यामुळे सामान्य जनतेला मतदानाचा अधिकार दिला आणि त्या अधिकाराच्या जोरावर थोडक्यातच बोलते, जास्त बोलत नाहीये, पण संविधानाची जाणीव सगळ्यांना व्हावी म्हणून संविधानाचं नाव काढत आहे। थोडक्यातच बोलते, मी काय कुठल्या गोष्टीवरती बोलत नाहीये। आतापर्यंत ज्यांनी भाषणं केली त्यांनी संविधानाचं नाव घ्यायला पाहिजे होतं, एवढीच माझी विनंती आहे। संविधान विसरून चालणार नाही। नमस्कार, मी दीपिका वासुदेव यांनी प्रभाग व्यक्तीसाठी संविधान दिलेलं निवडून आले प्रथमच्या सर्व मतदारांचे आभार व्यक्त करते। मी आत्ताच सांगितले भाषण करत नाहीये, शुभेच्छा देण्यासाठी उभारलेली आहे। बोला ताई, बोला। संविधानाचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कुणीही संविधानाला विसरून चालणार नाही। अजितदादांना श्रद्धांजली वाहते। अजितदादांच्या भाषणात सुद्धा सांगितले भले भले जरी आली तरी संविधान बदलणार नाही। त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण कुठल्याही खुर्चीवर पदावर बसाल तर संविधानाला विसरता कामा नये, एवढं सांगायचंय। दादा आपण 4 वेळा नगरसेवक झालात, 4थी वेळा आपण महापौर झालात आणि आपलं आताच बापूंनी सांगितलं की सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती महापौर होतो। हे याच्यासाठी सांगायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद केली, जो मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकारावर आपण महापौर झालात आणि आपला आणि देवकरताईंनाही पुन्हा एकदा शुभेच्छा देते, आपणालाही शुभेच्छा देते। मी जास्त काय बोलत असेल तर सगळ्यांची माफी पण लागू शकते, कारण आम्हाला एवढंच सांगायचंय की संविधानामुळे जो अधिकार आपल्या सगळ्यांना मिळाला नाही। ताई तुम्हाला विशेष करून सांगायचंय की अगोदर चूल आणि मूल एवढंच होतं, पण संविधानामुळे आज तुम्ही उपमहापौर झालात। 2017च्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा माजी पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख मालक यांनी 49 नगरसेवक निवडून आणले आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा सोलापूर महानगरपालिकेवरती लागला आणि त्याच्यानंतर 3 वर्ष प्रशासन होतं आणि 2025-26 जी निवडणूक झाली आणि मेजॉरिटी म्हणजे 87 नगरसेवक माननीय रोहिणीताई तडवळकर शहराच्या अध्यक्षा, शहराचे पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे साहेब, 3 आमदार म्हणजे पालकमंत्री माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पालक, देवेंद्र दादा खोटे, सुभाष बापू देशमुख यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 102 नगरसेवक म्हणजे 87 नगरसेवक निवडून आलोय। हे काही चेष्टेचं कारण नाही, याची जाणीव याच्यासाठीच करून द्यायची की 40 ते 45 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, पण ज्यावेळेस देवेंद्र भाऊ महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा सगळीकडेच झालेला आहे, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे खालून ते वरपर्यंत आपलंच सरकार आहे। त्यामुळे सर्व सामान्य आणि 102 नगरसेवकांना घेऊन आपण सर्व काम कराल ही अपेक्षा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघांना शुभेच्छा देते। धन्यवाद। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीमध्ये बिनधास्तपणे जा आणि तिथं लक्षात ठेवा, तिथं एवढी जागा व्यापून टाका की तिथं जे भारतीय जनता पार्टीचे मालक आहेत त्यांना बसायला जागा नाही राहिली पाहिजे।
आणि तिथं जाऊन तुम्ही ती सिस्टम ताब्यामध्ये घ्या, ती व्यवस्था ताब्यामध्ये घ्या. लक्षात ठेवा, तिथं जाऊन आपला झेंडा रवा आणि तिथं जाऊन झेंडा रवण्याचं काम या भगिनीने केलेलं आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टीने ईव्हीएमच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संस्था ताब्यामध्ये घेऊन निवडणूक आयोग असेल, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, या माध्यमातून या देशातील लोकशाहीवर इल्लीगल मार्गाने कब्जा मिळवलेला आहे आणि देशाची सत्ता चुकीच्या पद्धतीने आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. असं असताना मग सर्वसामान्य लोकांसमोर हा एक पर्याय आहे. आपण लोकशाही प्रधान देश आहोत आणि आपली संख्या ही 85% पेक्षा जास्त आहे आणि असं असताना बहुजन समाजाला हे करणं शक्य आहे. पुरुषोत्तम खेडेकर साहेब नेहमी म्हणायचे, तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये जा, कुठेही जा, भाजपमध्ये जा, काँग्रेसमध्ये जा, परंतु तिथं गेल्यानंतर आपली विचारधारा सोडू नका. आणि तेच काम या भगिनीने केलेलं आहे. लक्षात ठेवा, अनेक बौद्ध समाजाच्या बांधवांनी सुद्धा या भगिनीच्या बाबतीत खाली पॉझिटिव्ह कॉमेंट लिहिलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा फक्त ओबीसी, फक्त मराठा नाही तर दलित समाज सुद्धा तितकाच भारतीय जनता पार्टीला मतदान करतो. त्याला काही लोकल कारणे असतात, वेगवेगळी कारणे असतात आणि त्यामुळे सगळाच समाज भारतीय जनता पार्टीला मतदान करतो. तर तशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्या माध्यमातून निर्माण केलेली आहे आणि उरलं सुरलं त्यांच्याकडे ईव्हीएम आहे वगैरे वगैरे गोष्टी आहेत. आणि यामधून नेमका काय सांगायचं आहे, काय बोध घ्यायचा आहे हे लक्षात घ्या. एकीकडे आपल्याला लोकशाहीसाठी तर लढायचंच आहे किंवा जे संविधान मानणारे पक्ष आहेत त्यांनाच मतदान करायचं आहे. लक्षात ठेवा, जे मानवतावादी आहेत, जे जातीअंतासाठी लढणारे आहेत त्यांनाच मतदान करायचं आहे. परंतु त्याचबरोबर काही ज्या अपरिहार्यता आहेत की जोपर्यंत बहुजनांचं राज्य येत नाही तोपर्यंत या अपरिहार्यता पाळणं आवश्यक असतं आणि त्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात. कारण सत्ता हे साधन असतं आणि त्याचा सुद्धा वापर बहुजनांना करता आला पाहिजे. त्यासाठी माझं काही विश्लेषण, तुमचं अजून काही विश्लेषण असेल तर ते कॉमेंट करून नक्की सांगा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.